नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स हा एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. आपण जेव्हा पण डिजिटल सर्किट्स तयार करत असतो तर त्या ठिकाणी वापरले जाणारे जे बेसिक ब्लॉक्स असतात किंवा आपण सिम्बॉल्स म्हणतो त्याला आपण लॉजिक गेट्स म्हणतो. याच्या इंट्रोडक्शनबद्दल सांगायचं तर इन 1850s मध्ये एक आयरिश मॅथमॅटिशियन होता, जॉर्ज बुल्स. यांनी काही फॉर्मॅट और काही आपण फॉर्म्युलाज तयार केले, काही सिम्बॉल्स तयार केले आणि ते स्टेटमेंट्सला आपण यूज करू शकतो अर्थमॅटिकल किंवा लॉजिकल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. त्या ठिकाणीच वापरले जातात ते म्हणजे लॉजिक गेट्स. याच्याबद्दल अजून थोडक्यात सांगायचं म्हणजे गेट म्हणजे एक प्रकारचा डोअर आहे जो आपल्या आउटपुटला, म्हणजे जर आपण त्याला इनपुट्स दिले तर त्या आउटपुटला तो अलाउ करायचं किंवा नाही करायचं. म्हणजे जर आपल्या घरात कोणी येणार असेल तर जर तो अपरिचित असेल तर आपण त्याला आतमध्ये अलाउ करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. जसं आपण त्यासाठी एक लॉजिक आहे आपल्यापाशी, तसंच या लॉजिक गेट्स आहे की हे आलेल्या इनपुट्सला कम्पेअर करतात आणि कम्पेअर केल्यानंतर जर त्यांचं लॉजिक त्यांना पटलं तर त्यांना ते अलाउ करतात, म्हणजे डिस्प्ले करतात, आउटपुट दाखवतात. तर त्यालाच आपण गेट्स म्हणतो. याच्याबद्दलच आता आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया. अजून काही उदाहरणं असतील तर आपण या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलही बोलूया. तर क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट्सला 3 मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे बेसिक गेट्स. हे 3 असतात. पहिला आहे नॉट गेट, दुसरा आहे अँड गेट आणि तिसरा आहे ऑर गेट. नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट. मॅक्सिमम गेटचं नाव लिहिताना नेहमी आपण ते कॅपिटल लेटर्समध्येच लिहित असतो. दुसरं आहे युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सलमध्ये 2 गेट्स आहेत. एक आहे नॅन्ड गेट आणि दुसरा आहे नॉर गेट. तिसरा टाईप जो आहे त्याला आपण डिराइव्ह गेट किंवा स्पेशल पर्पज गेट्स म्हणतो. याच्यामध्येही 2 टाईप्स आहेत. एक आहे एक्स ऑर गेट, दुसरा आहे एक्स नॉर गेट. तर हे आपण एक साधं क्लासिफिकेशन म्हणूया. लॉजिक गेट्सला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे बेसिक गेट्स, जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ज्याच्यामध्ये नॉट, अँड, ऑर आहेत. दुसरा आहे युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सलमध्ये नॅन्ड आणि नॉर आहेत. आणि तिसरा आहे डिराइव्ड किंवा स्पेशल पर्पज गेट्स, ज्याच्यामध्ये एक्स ऑर आणि एक्स नॉर हे गेट्स आहेत. तर आज आपण बेसिक गेट्सबद्दल डिस्कस करूया. बेसिक गेट्स याच्यामध्ये नॉट, अँड आणि ऑर आहे. बाकी युनिव्हर्सल आणि डिराइव्ड आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पहिले आपण बघूया बेसिक गेट्स. बेसिक गेट्समध्ये फर्स्ट आपला येतो आहे नॉट गेट. तर सगळ्यात सर्वप्रथम गेटबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा गेटबद्दलची माहिती घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पहिल्यांदा माहिती असलेला आवश्यक आहे. ते म्हणजे स्टेटस म्हणजे आपण त्याला सिग्नल्स म्हणतो. जेव्हा मी 2 इनपुट्स देणार आहे, 2 किंवा 1 इनपुट असेल, जितके नंबर ऑफ इनपुट्स असतील तर आपण ते रिप्रेझेंट करतो बुलियन. आपण त्याला एका सिग्नल्समध्ये रिप्रेझेंट करत असतो आणि ते आहेत सिग्नल्स लो किंवा हाय. तर जेव्हा लो, आपण सिग्नलला लो म्हणतो, लोचा अर्थ आहे आउटपुट हा 0 आहे किंवा इनपुट हा 0 आहे, त्यालाच आपण 0 व्होल्ट म्हणत असतो. म्हणजे 0 व्होल्ट असेल तर आउटपुट 0 आहे. नेक्स्ट असेल हाय. हाय म्हणजे याचा अर्थ 1 म्हणजेच 5 व्होल्ट. तर मी जेव्हा पण याच्यानंतर वापरेल लोचा अर्थ असेल 0 आणि हायचा अर्थ असेल 1. तेच म्हणजे आपण डिजिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये बोलायचं झालं तर लो म्हणजे 0 व्होल्ट असेल, हाय म्हणजे 5 व्होल्ट असेल. पण आपण ठीक आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपण फक्त 0 आणि 1 या फ्रिक्वेन्सी लक्ष देऊया. नेक्स्ट
आपण जेव्हा पण आता मी एखादा गेट्स एक्सप्लेन करणार आहे तर त्या ठिकाणी मी स्टेटस एक्सप्लेन करणार. स्टेटस म्हणजे काय, तर नॉर्मली जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात येणाऱ्यासाठी आपण अलाउ करायचं किंवा नाही अलाउ करायचं, याच्यासाठी आपल्या पाठीमागं आपलं ओन लॉजिक आहे. जर सपोज एक एक्झाम्पल म्हणून आपण जेव्हा क्लासमध्ये असतात तर जर सर्व विद्यार्थी क्लासमध्ये असतील आणि शिक्षक क्लासमध्ये असेल तर आपला वर्ग चालू असतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी प्रेझेंट आहेत, शिक्षकही प्रेझेंट आहेत, क्लास चालू आहे. जर विद्यार्थी आहेत, शिक्षक नाही आहे, क्लास चालू नाही आहे. तसंच जर शिक्षक आहेत, विद्यार्थी नाही आहेत तर क्लास चालू नाही आहे. विद्यार्थीही नाही आहे, शिक्षकही नाही आहेत, याचा अर्थ क्लास चालूच नाही. तर अशा प्रकारचे जे लॉजिक्स आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला वेगवेगळे पॉसिबिलिटीज म्हणू की किती पॉसिबिलिटीज आहे आणि त्या पॉसिबिलिटीजला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करत असतो. तर त्याला म्हणतो आपण ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटीज आहेत. आणि ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज झाल्यानंतर जे एक्सप्रेशन लिहिलं जातं, जसं मी तुम्हाला सांगितलं जॉर्ज बुल्स यांनी हे तयार केलेलं आहे, म्हणून त्या एक्सप्रेशनला आपण म्हणतो बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला ह्या 3 गोष्टी माहीत पाहिजे. एक तर स्टेटस म्हणजे सिग्नल 0 किंवा 1. नेक्स्ट ट्रूथ टेबल म्हणजे पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटीज आहेत. आणि तिसरं आहे बुलियन एक्सप्रेशन की म्हणजे फायनल एक्सप्रेशन काय असेल. तर आपण आता सुरू करत आहोत. फर्स्ट नॉट गेट. आता या ठिकाणी नॉट गेटला गेट ऑफ इन्व्हर्टरही म्हणतात. इन्व्हर्टरच्या आधी आपण जाणून घेऊया बफर काय असतो. तर बफर ऍक्च्युली हा लॉजिक गेट्स आपण त्याला म्हणत नाही, पण बफर हा एक सिंपल कन्सेप्ट आहे. बफर म्हणजे बफरचा हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल तुम्ही अॅनालॉगमध्ये तुम्ही भरपूरदा वापरला असेल. जर याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन मारली तर हा डायोड बनत असतो. पण नॉर्मली जर हा इनपुट दिलेला आहे, या साईडला आपण त्याला इनपुट्स म्हणत असतो, इनपुट, आणि या साईडला आउटपुट. या ठिकाणी हा जो डायरेक्शन दाखवलेला आहे, हा ट्रायंगल जो आहे तो म्हणजे करंट फ्लोईंग डायरेक्शन असते. तर या ठिकाणी जर मी याला इनपुट 1 दिलं तर आउटपुट माझं 1 येतं, कारण की हा बफर आहे. बफर म्हणजे काय, तर सिम्पली तो इनपुट घेतो आणि आउटपुटला देतो. जर 1 इनपुट दिला 1 आउटपुट देईल, 0 इनपुट दिला 0 आउटपुट देईल. तर या ठिकाणी याला आपण बफर म्हणतो. पण नॉट गेटमध्ये या सिम्बॉलला, हा जो आहे बफरचा सिम्बॉल, या सिम्बॉलला जर आपण बबल लावला तर हा बबल म्हणजेच झाला नॉट गेट. नॉट गेट म्हणजेच इन्व्हर्टर. तर याचा अर्थ आपण याच्यानंतर जेव्हा पण कधी बबल कोणत्याही गेटच्या पुढे जर बबल लावला, याचा अर्थ आपण त्याला नॉट गेट कनेक्ट केलेला आहे, म्हणजे तो इन्व्हर्टर झालेला आहे. आता हा इन्व्हर्टर काय करतो, तर जर मी याला इनपुट 1 दिलंय तर हा याला इन्व्हर्ट करतो म्हणजे 1 ला 0 देतो, आणि 0 ला मी जर इनपुट 0 दिलाय तर 0 ला 1 करतो, म्हणून याला आपण गेट ऑफ इन्व्हर्टर म्हणतो. याला जर आपण सर्किटमधून समजून घ्यायचं झालं तर याच्यासाठी आपण सर्किट तयार करू शकतो. की सपोज अॅनालॉग सर्किट आहे, या ठिकाणी मी एक सप्लाय काढला आणि हा माझा एक बल्ब आहे. जर या ठिकाणी हा सप्लाय केला, बल्ब ग्लो झाला, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर मी या ठिकाणी एक स्विच काढला आणि आताही हा स्विच म्हणजे S1 आहे माझा, सपोज स्विच, या ठिकाणी हा सप्लाय चाललाय, स्विच जर ओपन आहे, जर याच्या अर्थ कंडिशन ओपन आहे, स्विच क्लोज नाही, तर बल्ब ग्लो झालेला आहे. नेक्स्ट जर मी स्विच क्लोज केला तर याचा अर्थ माझा सप्लाय हा स्विच मधून कंप्लीट होईल आणि माझा ग्लो होणारा बल्ब हा बंद होईल. तर यालाच आपण नॉट गेट असे म्हणतो. नॉट गेटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ट्रूथ टेबल काढूया समजून घेण्यासाठी. हा आहे माझा इनपुट, हा आहे माझा आउटपुट. इनपुट आहे A, आउटपुट आहे Y. याचा अर्थ माझा हा स्टेट जो आहे, स्विच म्हणजे काय, तर स्विच म्हणजे माझं स्टेट, म्हणजे इनपुट काय आहे. सपोज स्विच ओपन आहे म्हणजे इनपुट 0 आहे, पण माझा आउटपुट काय आहे, आउटपुट म्हणजे काय, तर बल्ब माझा आउटपुट आहे. याचा अर्थ बल्ब आउटपुट 1 आहे, कारण की जो सप्लाय आहे तो सप्लाय बल्ब मधून चाललाय. नेक्स्ट जेव्हा मी स्विच क्लोज करेल म्हणजे या स्विचला 1 करेल, स्विच क्लोज झालेला आहे, त्या मोमेंटला काय होईल, माझा सप्लाय हा स्विच मधून ग्लो म्हणजे स्विच मधून पास होईल आणि बल्ब ऑफ होईल, मग याचा अर्थ आउटपुट 0. तर अशा प्रकारे तुम्ही याला रिप्रेझेंट करू शकता. याचं बुलियन एक्सप्रेशन जे आहे
ते बुलियन एक्सप्रेशन आहे ए बार. एचा अर्थ होतो सिंपल आणि ए बारचा अर्थ होतो इन्व्हर्टर. या ठिकाणी ए हा इन्व्हर्टर आहे. हा झाला आपला नॉट गेट. नेक्स्ट आपण बघूया दुसरा अँड गेट. नेक्स्ट आहे अँड गेट. अँड गेटचा सिम्बॉल आहे इनपुट आहे ए बी आणि आउटपुट आहे वाय. हा याचा सिम्बॉल झालेला आहे. या ठिकाणी नंबर ऑफ इनपुट्स किती असू शकतात अशी काही कंडिशन नाही की या ठिकाणी फक्त 2 इनपुट्स दाखवलेले आहेत. आपण 2च स्टेटला कन्फर्म करूया, 2च स्टेटचं व्हेरिफिकेशन करूया. तर या ठिकाणी 2 इनपुट्स आहेत आणि आउटपुट आहे. याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे, बुलियन एक्सप्रेशन आपण लिहू शकतो ए अँड विथ बी. याचा अर्थ होतो ए मल्टिप्लाय विथ बी, किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता डायरेक्टली ए बी. तुम्ही या ठिकाणी कधी कधी मल्टिप्लिकेशनचा डॉट नाही दाखवला तरी चालेल, पण तुम्हाला ए आणि बी लिहायला लागतो. आणि यालाच म्हणत असताना याला म्हणायचं ए अँड बी. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. जर याला आपण ट्रूथ टेबल मध्ये एक्सप्लेन केलं, ट्रूथ टेबल अँड गेट. तर या ठिकाणी आपला इनपुट असेल, आउटपुट असेल. इनपुट आहे ए आणि बी, माझे 2 इनपुट ए आणि बी. आउटपुट आहे वाय. वाय म्हणजे ए इंटू बी, म्हणजे ए अँड विथ बी. इनपुट आता पॉसिबिलिटीज, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आहेत, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज समजून घेण्यासाठी याला आपण एक लॉजिक म्हणजे एक अॅनालॉग सर्किट काढूया. या ठिकाणी मी परत एक अॅनालॉग सर्किट काढतो. या ठिकाणी मी एक स्विच दिलेला आहे आणि या ठिकाणी अजून एक स्विच आहे आणि नंतर मी बल्ब लावलेला आहे. याला म्हणूया आपण स्विच S1 आणि S2, किंवा तुम्ही याला डायरेक्टली म्हणू शकतात ए आणि बी, ए आणि बी. जर आता या ठिकाणी जर मी बी हा स्विच क्लोज केला, सध्या दोन्ही स्विच ओपन आहेत, लाईट लो नाही होणार, तर याचा अर्थ बोथ आर 0, आउटपुट इज 0. नेक्स्ट जर मी बी ला क्लोज केलं तरी लाईट लो नाही होणार कारण की ए ओपन आहे, म्हणजे 0 1 0. नेक्स्ट जर मी ए ला क्लोज केलं, बी ला ओपन ठेवलं तरी लाईट ग्लो नाही होणार, सो 1 0 0. आणि जर या ठिकाणी मी दोघांनाही क्लोज केलेला आहे, नाव द लूप इज कम्प्लीट. याचा अर्थ आता लूप कम्प्लीट झालेला आहे आणि लाईट हा ग्लो झाला आहे. म्हणजे जर दोन्ही 1 असेल तर आउटपुट इज 1. तर याच अनुषंगाने आपण याचं एक स्टेटमेंट तयार करू शकतो. याच्याबद्दल स्टेटमेंट आहे की इफ एनी वन ऑफ द इनपुट इज 0, जर कोणतंही एखादं इनपुट 0 असेल आउटपुट 0 असेल. किंवा तुम्ही असे म्हणू शकता जर दोन्ही इनपुट 1 असेल तरच आउटपुट 1 असेल. हे दोन्ही स्टेटमेंट सारखेच आहेत. इफ एनी वन ऑफ द इनपुट इज 0 आउटपुट इज 0, और इफ ऑल द इनपुट्स आर 1 देन ओनली आउटपुट इज 1. तर या ठिकाणी मी स्टेटमेंट लिहू शकतो इफ ऑल द इनपुट्स आर 1 then only output is 1. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट हे 0 असणार. हा झाला अँड गेट आणि यालाच आपण म्हणतो मल्टिप्लायर, ए इंटू बी. किंवा तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पण करू शकता. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. हा झाला अँड गेट. नेक्स्ट आहे ऑर गेट. ऑर गेट, ऑर गेटचा सिम्बॉल आहे या ठिकाणी परत मी 2 इनपुट घेतले ए आणि बी. आउटपुट आहे वाय. ए ऑर विथ बी. ऑर गेटला आपण गेट ऑफ ॲडिशन पण म्हणू शकतो. या ठिकाणी आपण ॲडिशन करत असतो किंवा याला ॲडिशन एक्सप्रेशन किंवा बुलियन एक्सप्रेशन आहे.
ए प्लस बी अशा फॉर्ममध्ये आहे. आपण म्हणत असताना त्याला ए ऑर बी या ठिकाणी असं म्हणणार आहोत. याला आपण आता व्हेरीफाय करणार आहोत ट्रूथ टेबलनी. सो ऑर गेट ट्रूथ टेबल, द इनपुट आउटपुट, इनपुट आहे ए बी, आउटपुट आहे वाय, ए ऑर विथ बी. तर या ठिकाणी पॉसिबल कंडिशन्स आपल्याला बघायचे आहेत. याच्यासाठी मी परत एक अॅनालॉग सर्किट ड्रॉ करतो. अॅनालॉग सर्किट आहे, माझा हा सप्लाय आहे. या ठिकाणी मी एक स्विच कनेक्ट केला आहे आणि या ठिकाणी माझा एक दुसरा स्विच आहे आणि या स्विचला मी म्हणजे जर आता माझा हा ए स्विच आहे, हा बी स्विच आहे आणि हा सप्लाय आहे आणि बल्ब आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जेव्हा माझा दोन्ही स्विच ओपन आहेत म्हणजे याचा अर्थ इनपुट्स आर 0 आउटपुट म्हणजे बल्ब ग्लो नाही होणार, याचा अर्थ आउटपुट 0 असेल. नेक्स्ट जर मी बी या स्विचला क्लोज केलं, या ठिकाणी बी हा स्विच क्लोज झाला, माझा सप्लाय गेला, बल्ब ग्लो झाला, याचा अर्थ इफ 0 1 आउटपुट इज 1. नेक्स्ट जर मी बी ला ओपन ठेवलंय आणि मी एचा स्विच हा क्लोज केलाय, तर या ठिकाणी 1 0 बट स्टील बल्ब इज ग्लोईंग, याचा अर्थ आउटपुट इज 1. आणि जर मी या दोन्ही स्विचला क्लोज केलेला आहे तरी माझा बल्ब हा ग्लो होत राहील. सो 1 1 आउटपुट इज 1. तर यावरून आपण याला असं म्हणू शकतो की इफ एनी वन ऑफ द इनपुट इज 1, कारण की कोणताही एखादा इनपुट जर 1 झाला आउटपुट हा 1 होतो. सो आपण याला सिम्पली याचं स्टेटमेंट म्हणू शकतो, इफ एनी वन ऑफ द इनपुट इज 1 आउटपुट इज 1. तर कोणताही एखादा इनपुट 1 झाला आउटपुट हा 1 होईल. किंवा तुम्ही याला ॲडिशन मध्येही बघू शकता. नॉर्मली आपण ॲडिशन मध्ये कॅरी किंवा ॲडिशन ही 0 पण येते आणि कॅरी जनरेट होते. पण या ठिकाणी याला ऑर गेट, ऑर गेटचा अर्थ असं सांगितलेला आहे ए ऑर विथ बी, म्हणजे आपण त्याला प्लस साईन मध्ये रिप्रेझेंट करतो. 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 या ठिकाणी 1च दाखवलेला आहे. पण इट्स अ बुलियन एक्सप्रेशन. हे बुलियन एक्सप्रेशन ही नॉर्मल सम नाही आहे, हे बुलियन एक्सप्रेशन आहे. बुलियन एक्सप्रेशन हे वेगळं असतं आणि बायनरी समेशन इज डिफरंट. तर हे फक्त बुलियन एक्सप्रेशन आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे 3 गेट्स बघितलेले आहेत. परत एकदा एक छोटीशी रिव्हिजन बघूया. तर या ठिकाणी पहिला आहे डॉट गेट. डॉट गेटचा सिम्बॉल आहे, इनपुट आहे ए, आउटपुट आणि बुलियन एक्सप्रेशन आहे ए बार. नेक्स्ट आहे अँड गेट. अँड गेटचा सिम्बॉल आहे, इनपुट आहे ए बी, आउटपुट आहे ए अँड विथ बी. नेक्स्ट आहे ऑर गेट. ऑर गेटचा सिम्बॉल आहे, इनपुट आहे ए बी आणि आउटपुट आहे ए ऑर विथ बी. त्यांचा ट्रूथ टेबल आहे ए आणि हा वाय 0 1 1 0, इनपुट आउटपुट. याचा आहे ए बी वाय ए इंटू बी 0 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1. आणि नेक्स्ट आहे ऑर गेट. याचा ट्रूथ टेबल आहे ए बी वाय इज इक्वल्स टू ए प्लस बी 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1. तर हे आहे आपलं बेसिक लॉजिक गेट्स. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट्स. थँक्यू.